कोणी केली मला माहीत नाही. माझं तर म्हणणं आहे ना, जे काय तुमचा प्रश्न काय, औरंगजेबाची जी कबर आहे ती काढली जावी असं अनेकांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरचं? ठेवून काय उपयोग आहे? म्हणजे काय, तो लुटायला झाला होता, चोर होता तो, त्याचं उदात्तीकरण काय करायचं? कसं करतं हे काय? आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या, त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात, घेऊन जा, तुमच्या घरी ठेवा ना. मग नाही तर तुम्ही जावा, जे औरंगजेब कुठनं आला होता, तुम्ही पण देश सोडून जावा. कशाला थांबता येतं? परत कोणतरी म्हणणार हिंदू मुस्लिमचा विषयच नाही या इथले. तुम्ही जर शिवाजी महाराजांचं संपूर्ण जर बघितलं, त्यांचे जवळपास संपूर्ण ज्यांचे आरमारातले चीफ हे ते वेगवेगळ्या ह्याच्यातले होते ना, मुस्लिम समाजातले होते सगळे, भेदभाव कधी केला नाही. असं आहे का? त्यांचे संपूर्ण जवळचे अंगरक्षक सुद्धा संपूर्ण होते. त्यामुळे ही काय, हे बाणगोळ, यांना काय खोदून टाकाय नसतं काय, किती लागतं? एक JCB मारला, खापकीन गेलं की गेलं, या टाकून कुठेतरी. धन्यवाद.